हाय गाईज, कशा आहात तुम्ही? घरी असाल? तुम्हाला एक सांगायचं आहे की आज माझा गुरुवार आहे, महत्त्वाचा आहे. लोक काय म्हणतील त्याचा मी विचार नाही करत आहे. मी बुद्धिस्ट असल्यामुळे, कारण मी पहिल्यापासूनच उपवास करते. लहान होते तेव्हापासून, त्यामुळे मी उपवास कधी सोडला नाही. आणि एकदा माझी ह्याच महिन्यामध्ये मुलगी 12 वर्षापूर्वी झाली होती. तेव्हा मी ना 1-2 वर्षासाठी फक्त मिसिंग झालेलं देवाचा करायचा आहे किचनमध्ये. सकाळी उठल्यापासून कपडे लाईटचं वगैरे सगळं तुम्ही बघू शकता. आता हे हवाला राडा पसारा आहे, पसारा आवडायचा आहे. आणि नंतर मी पूजा म्हणणार आहे. तुम्हाला दाखवते गाईस कशी. गेल्या वेळेस मी दाखवलं शॉर्ट्समध्ये तुम्हाला पहिला गुरुवार होता, तर तुम्ही बघितलं की नाही बघितलं माहिती नाही मला, पण मी ठेवलेला उपवासाचे पहिला दिवस होता तो पाठ वगैरे मांडलेला. आता चला, माझी आता तयारी चालू आहे. परत मला खाली जायचं आहे, बाकीचं सामान आणायचं आहे देवाचं. प्लस पूजा रांगोळीचं रांगोळी आणायची आहे, हार आणायचं आहे. आणि लोक काय म्हणतात हे बुद्धिस्ट आहे म्हणून मी देवाला मानते, हे असं काही नाही. श्रद्धा असली की सगळं काय होतं. मला श्रद्धाशी घेण्या देणं आहे. माझं मनापासून लहानपणापासून आणि मनापासून श्रद्धा आहे म्हणून मी करते. लोकांचा मी विचार नाही करत, कारण मला देवीने पहिल्यापासून साथ दिलेली आहे. बाबासाहेब तर आमच्यासाठी खूप मोठे दैवत आहे. मी त्यांना तर कधी विसरणार नाही, कारण ते तर आमच्यासाठी खास आहेत. म्हणजे काय बोलतात ना, त्यांच्यामुळे आम्ही आहोत. तर तरी पण एक देव बोलतात, देवाने जन्म दिले आपल्याला, मृत्यू पण दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला ते कसं करणं भाग असतं कुलदेवत असल्यामुळे. असं कोणाकोणाची इच्छा असते, असं काही नाही की कोणाला जबरदस्ती की देव तुम्ही करा या ना करा, आणि आपल्यावरती असतं ते. काहीच बघू शकतात. आणि देवाचं वगैरे सामान काढलेले आहे. जे देवारा असतो तो, हा देवारा बघा माझा खाली आहे, म्हणजे खाली केलेला आहे. तर मी पूजा करते, म्हणजे त्याची देवाची ते आंघोळ वगैरे काय घालतात ना ते करते. पूजा करून झालं की मग पूजा वगैरे मांडते. मग तुम्हाला दाखवते गाईस कसे वाटते ते कमेंट्समध्ये सांगा. आणि खराब कमेंट्स देऊ नका. आपले जेबीमाले लोक जास्त करून, जेबीमाले लोकांचा ना असं असतं म्हणणं की आम्ही फक्त जेबीकडचं आहोत म्हणून आम्ही देव मानत नाही. असं काही नाही, आपल्यावरच असतं. आपल्याला कुलदेवत तरी आपल्याला मनामध्ये ठेवायला लागतं आणि त्याची श्रद्धा करावी लागते. त्यासाठी हे माझं सांगणं आहे. चला, मी तयारीला लागते. काहीच बघा, रांगोळी झाली काढून आहे साध्या पद्धतीची, बघू शकता. हे बघा गाईज, मी आता पाठ पण मांडलेला आहे आणि कपडा ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी देवाची पूजेचं सामान काढलेलं आहे. बघा, हे देवीचा मुखवटा आहे, तिचे कपडे आहेत, हे दागिने आहेत. आता मी ना याच्यावरती आपल्याला तांब्या ठेवायचा आहे. तांब्या घासून ठेवते आणि आपल्याला पूजेचं आणलेलं सामान आठवतं ते माझ्याकडे आहे. बाकीचं नाही, काय आहे स्टॉकमध्ये ते आणायचं आहे. तांब्या, हे बघा तांब्या मी घासून आणलेला आहे गाईस, आणि नारळ पण धुवून घेतलेला आहे. आता याच्यावरती आपण हळद कुंकू हे करायचं, सोडायचं, आणि हे सगळ्या साईडून हळदी कुंकाची बोटे लावून घ्यायची आहे. आणि नंतर मग आपण ह्याच्यावरती ती 5 पालव्या ठेवतात आणि मग ह्याला हळद कुंकू वगैरे लावायचं. मग हळद कुंकू वगैरे लावून झालं की मग ते मांडायला सुरू करते. मग दाखवते गाईस
आता मी ह्याच्यामध्ये असं ठेवते. एक मिनिट. जास्त दांड्याच्या मोठ्या वेणी बांधूया डोक्यामध्ये. नाही, अगोदर कपडे घालते. सॉरी, कपडे वेणी मग नंतर लावू. असंच ठेवायचं. चिकू पण आलाय बघा आमच्या देवीची पूजा करायला. चिकू दाखव. चिकू पण आलाय ना. तू पण आलाय देवी बाप्पा करायला. पण देवीचे एक मुकुट आहे. तिला आपण आपण घेऊया परत. तीन हळद कुंकू लावले देवीच्या फोटोला, पण माझ्याकडे आता सध्याची नाही. हार नाही. हार आणण्यासाठी मी जाणार मार्केटला. बघू शकतो आपल्या ओटीचं सामान असतं, ते ओटीचं सामान. पोती आहे. ही पोती मी हर टाइम गुरुवारची पूजा करताना वाचत असते. देवीला पण आपण
बसलेले आहे.